हॅलो, नमस्कार. आज खूप सोप्या आणि आपल्या किचनला अट्रॅक्टिव्ह बनवतील आणि आपली कामं सोपी होतील अशा पद्धतीच्या काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ छोटा आहे पण खूप उपयुक्त आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. तर हे बघा, इथे मी घेतलेला आहे स्प्राउट मेकर, जे की कुठल्याही ऑनलाईन ह्याच्यावर ॲपवर मिळून जाईल. तर हे प्लास्टिकचं आहे आणि त्याला 3 कप्पे आहेत. तर हे जरी स्प्राउट मेकर असलं, म्हणजे अगदी आपण मोड आणण्यासाठी जरी उपयोग करत असलो, तरी मी उपयोग मात्र ह्याच्यासाठी करते, कारण ह्याच्यामध्ये ठेवते मी मिरच्या, त्याचबरोबर कोथिंबीर आणि त्याचबरोबर कढीपत्ता. तर हे बघा, 3 त्याला कप्पे आहेत. त्याच्यामध्ये आपण मोड आणण्यासाठी हे युजुअली लोक वापरतात. मोड तर काय आपण असं पण आणू शकतो, परंतु हे मला असं ठेवण्यासाठी खूप आवडलं. तर मला असं वाटलं की ते तुमच्यासोबत शेअर करावं, कारण कुठलीही भाजी करायची असेल तर आपल्याला कढीपत्ता, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या तर लागतातच. तर पटकन हा डब्बा फ्रीजमधनं काढला तर आपलं काम होतं. जर मला एखादी भाजी करायची आहे तर मला पटकन कोथिंबीरीची वेगळा डब्बा काढा किंवा पिशवी काढा, आणि वेगळी मला जर हिरव्या मिरच्या लागणार असतील तर हिरव्या मिरच्यांसाठी वेगळा डब्बा काढा. तर त्यापेक्षा मला हा डब्बा खूप उपयुक्त वाटला आणि खूप यूजफुल आहे. आणि तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली मला नक्की कळवा, आणि मला असं वाटलं की ही तुमच्यासोबत शेअर करावं, जेणेकरून तुम्हालाही हे खूप सोपं जाईल. भलेही ते स्प्राउट येण्यासाठी वगैरे मोड तर आपण असेही मस्तपैकी छान एखाद्या काय म्हणता, एखाद्या सुती कापडामध्ये हे बांधून वगैरे आणू शकतो. परंतु या डब्याचा असा उपयोग तुम्ही कदाचित बघितला नसेल, तर मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं. तुम्हाला कसा वाटला हा उपयोग नक्की कळवा. त्यानंतरचा दुसरा माझा सगळ्यात आवडीचा उपयोग असा आहे की हात पुसण्यासाठी ना आपण किचनमध्ये नेहमी आपल्याला एखादा छोटा टॉवेल नक्की केला पाहिजे. तर मी असे 2 टॉवेल्स केलेले आहे. मला सतत हात धुण्याची खूप सवय आहे किचनमध्ये. अगदी पीठ मळल्यानंतर तर आपण सगळेच हात धुतो. त्यानंतर जर एखादं म्हणजे कांदा किंवा टोमॅटो असं काही चिरलं तर परत एकदा मी हात धुत असते. त्यानंतर किचन ओटा मी क्लीन केला तरी मी हात धुत असते. त्यानंतर एखादी भाजी टाकली तरी मी हात धुत असते. म्हणजे जवळपास पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत 15 ते 20 वेळा माझे हात धुवून होत असतात. तर त्यासाठी मी इथे माझ्या किचनमध्ये 2 किचन टॉवेल्स ठेवलेली आहेत. म्हणजे 2-3 दिवसानंतर मी किचन टॉवेल्स चेंज करत असते. ते फक्त मी हात पुसण्यासाठी वापरते. काहीही केलं की मला हात पुसायची सवय, त्यामुळे आपल्या स्वतःच्या कपड्याला न पुसता, म्हणजे आपले कपडे पण खराब होत नाही, असा किचन टॉवेल तुम्हीसुद्धा करू शकता. तर ही टिपसुद्धा मला असं वाटतं की तुमच्या खूप उपयोगाची असेल. त्यानंतरची तिसरी ट्रिक आहे. तर हे आहे माझा मसाल्यांचा खजिना. म्हणजे हे पूर्ण जे आहे तर तो कप्पा मी मसाल्यांसाठी केलेला आहे. तर मी तुम्हाला हेच सांगू इच्छिते की अशा पद्धतीचे जे प्लास्टिकचे डबे आहेत ना, ते फेकून न देता किंवा इकडं तिकडं काहीतरी न टाकता त्याच्यामध्ये मस्तपैकी फुटलेले जे काही मसाले असतात, म्हणजे छोलेचा मसाला, पावभाजी मसाला, काय म्हणून मसाले नसतात आपल्याकडे, आपण तसंच कुठंतरी फ्रीजमध्ये वगैरे कोंबून देतो त्या मसाल्याच्या जे काही रॅपर्स आहेत. तर ते अशा पद्धतीने तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीत ठेवू शकता. ते दिसायला पण खूप छान दिसतं. त्यानंतरची पुढची ट्रिक म्हणजे हे बघा, ह्या अशा पद्धतीचं ना मी छान फ्रीज प्लॅनर आहे आणि त्याचबरोबर स्टिकी नोट्स. तर हे मी खूप यूज करत असते. यावर ना मी आदल्या दिवशी काय मी आठवडाभराचं सगळं लिहून ठेवले. मी उत्कर्षला ब्रेकफास्टला काय देणार आहे, लंचला काय देणार आहे आणि डिनरला काय देणार आहे. या पद्धतीने माझ्याकडे ज्या भाज्या आणलेल्या असतात ना, तर त्या सगळ्या अशा लिहिलेल्या असतात. आणि जे काही मला समजा घरातली एखादी गोष्ट संपली तर तीसुद्धा मी लिहून ठेवते. त्याचबरोबर भाजी आणणे, तिळाची चटणी करायचे, उद्या उत्कर्षचं कपाट आवरायचं आहे, असं स्टिकी नोट्सवर लिहून ठेवते. म्हणजे उद्या सकाळी उठल्या मला कळतं की आपली सगळी कामं झाल्यानंतर आपल्याला ही कामं 3 करायची आहेत. असं स्टिकी नोट्सवर स्वतःलाच ऑर्डर दिल्यासारखं लिहून ठेवते. तर असं फ्रीजला ते चिकटूनसुद्धा ठेवते. त्याचबरोबर फ्रीजचं जे प्लॅनर आहे ते पण मला खूप उपयोगात पडतं. हे बघा. त्यानंतरची पुढची टिप आहे, आपलं किचन हे खूप सुंदर आपण ठेवतो, परंतु मला असं वाटतं की असं छानसं छोटंसं DIY आपण आपल्या किचनसाठी करायला काहीच हरकत नाही. तर हे मी असंच टाईमपास म्हणून केलं होतं. मी असंच एकदा ॲमेझॉनवर असं छानसं बघितलं होतं DIY, पण मी विचार केला की मी हे घरी पण बनवू शकते. तर थोडंसं म्हणजे एकदम फाईन क्लीन नसेल जरी आलं तरी मला खूप आवडतं, कारण हे मी माझ्या हाताने बनवलं आहे.
आणि त्यावर एक अणूची डॉल घेतली आणि ती चिकटवली. हाताने नाही बनवलं तरी तुम्ही बाहेरून सुद्धा विकत आणू शकता. तर हे बघा, हे असे 4 जे आहेत ना, मस्त छान त्याच्यावर छान छान थॉट्स लिहिलेले आहेत. हे मी किचनमध्ये लावणार होते, परंतु किचनमध्ये मी ऑलरेडी DIY केल्यामुळे मी हे माझ्या एंट्रीच्या भिंतीवर लावलेलं आहे. एंट्री वॉल जे आहे तर तिथे लावलेलं आहे. आणि असे ना खूप छान दिसतात आणि किचनसाठीचे वेगळे मिळतात. त्याच्यावर खूप छान छान थॉट्स लिहिलेले असतात. जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही Amazonवर ऑर्डर करू शकता किंवा घरीसुद्धा काही एखादं छानसं DIY बनवून भिंतीला चिकटवू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या किचनमध्ये ग्रीनरी ॲड करणे. मला खूप आवडतं. अशा छान छोट्या छोट्या काचेच्या काचेच्या छान ज्या बॉटल्स असतात त्याच्यामध्ये मनी प्लांट लावणे. हे बघा, प्रत्येक कोपऱ्यात मी अशा छान छान बाटल्या ठेवलेल्या आहे. काही नाही, या अशाच कुठल्या तरी ज्यूसच्या वगैरे ज्या काही बॉटल्स होत्या तर त्याच्यामध्ये मी पाणी टाकलं आणि मनी प्लांट ठेवला. तर हा फ्रीजवर एक ग्रीन कलरचं तुम्हाला दिसतंय झाड, तर ते कृत्रिम आहे, ते काही खरं नाही आहे. त्याचबरोबर इथे तर मधाची बॉटल होती काचेची, ह्याच्यामध्ये मी पाणी घातलं आहे आणि मस्तपैकी छान झाड लावलेलं आहे. बघा, मनी प्लांट लावला आहे. खूप सुंदर दिसतं आपलं किचन, अजून छान दिसतं आणि ग्रीनरी ॲड झाली ना तर किचनला अजून जास्त शोभा येते. त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता, हा माझा राऊंड टेबल आहे ज्याच्यामध्ये चटणी, लोणचं, तेल, तूप हे मी ठेवते. दिसायलाही अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि त्याच्यामध्ये असणारे हे झाड, तर हे काही खरं नाही आहे, हे पण खोटं आहे, पण दिसायला किती सुंदर दिसतंय ना. तर असे 4 वेगवेगळीकडे छान छान मी ग्रीनरी ॲड केली आहे. तर तुम्हीसुद्धा या गोष्टी करू शकता. त्याचबरोबर ही काय अत्यंत महत्त्वाची गोष्ट नाही आहे, पण छोटीशीच आहे, पण खूप छान दिसते. आपल्या फ्रीजवर ना एक छोटंसं असं मस्त एक घड्याळ असावं असं मला वाटतं, कारण यामुळे ना आपलं टाईम मॅनेजमेंट करायला खूप सोपं जातं. कधी कधी आपल्याला कळत नाही की किती वाजले काय, तर ह्याच्यामुळे ना आपण थोडंसं टाईम मॅनेजमेंट करू शकतो. स्वयंपाक करताना तर काय आपण हातात घड्याळ घालू शकत नाही, त्यामुळे मग किचनमध्ये अशा प्रकारची फ्रीजवर एक छोटंसं घड्याळ ठेवायला मला वाटतं हरकत नाही. त्यानंतर पुढची एक ट्रिक आहे ती म्हणजे हे बघा, या आहेत फूड क्लिप्स. यांचा खूप छान पद्धतीने वापर होतो. बऱ्याचदा आपण काहीही मसाला असू द्या किंवा हे बघा, आता इथे मी मिरच्यांचं एक पॅकेट आणलं होतं, तर फोडल्यानंतर त्याला अशा पद्धतीने आपण फूड क्लिपने छान क्लिप असं हे करून पॅक करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये काहीही म्हणजे अगदी झुरळं किंवा जे काही असेल तर त्या गोष्टी आपल्याला खराब होणार नाही आणि त्या व्यवस्थित पद्धतीने आपण पॅक करू शकतो. अगदी मसाले जे आहेत तर ते अर्धे फोडलेले मसाल्यांचे सुद्धा पाउचेस तुम्ही ह्याने पॅक करू शकता. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू.